महाराज यांचं पालखी मार्गाचं किती वर्ष आहे तुमचं चालू आहे आता? आपल्या पालखी मार्गात आता 101 वर्ष चालू झालेलं आहे आणि आपली पालखी त्याच्या अगोदरपासून जाते, पण आम्हाला कळते असं तर बाकीचे सांगतात की 100 वर्ष होऊन गेले आणि आता 101 वर्ष ही पालखीची वारी चालू असते. वारकऱ्यांसाठी सुविधा काय केलेली आहे? पावसाचं आहे चालू आता सध्या वातावरण. वारकऱ्यांसाठी आता आपण बघितलं की संतोष मस्तूद यांनी रेनकोट वगैरे दिलेले आहेत आणि बाकीचे जुम्मा शेख यांनी महिलांसाठी स्टॉल दिलेला आहे. त्यांनी परत संतोष मस्तूद यांनी साडी आणि हे केलेलं आहे, वाटप केलेलं आहे साडीचं. पालखीचे जाताना तुम्ही दिंडी जाताना मुक्काम कुठे कुठे ठिकाणी आहे? आणि आता आमच्या पालखीचा पहिला मुक्काम मलवडी इथं असतो, दुसरा मुक्काम आपण चव्हाणवाडीच्या इथं करतो आणि तिसरा मुक्काम करकम बोस आणि कवटाळी अशा मार्गे आपण पंढरपूरला 25 तारखेला पोचतो. उपक्रम नेमका कसा असणार आहे? आमचा सालाबादप्रमाणे जशी आमची वारी चालत आलेली आहे, परंपरा चालत आलेली आहे, त्या पद्धतीत आम्हाला सगळी सोय जिथं जिथं आमचा मुक्काम असतो तिथल्या सर्व लोकांनी सोय केलेली असते. आम्ही पालखीत कोणाकोणीही 1 रुपया घेत नाही किंवा खाण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी पैसे आम्ही घेत नाही. उलट आम्हाला लोकांचं सहकार्य लाभतं. जिथं जिथं आमची पालखी थांबते तिथं सर्व वारकऱ्यांची सेवा एकदम चांगल्या प्रकारे, जिथं मुक्काम असतो ती लोक एकदम चांगल्या प्रकारे सेवा देतात. दिंडीमध्ये लोक किती असतात, लेडीज आणि जेंट्स? आमच्या पालखीत जवळजवळ इथून 1000 महिला पुरुष दोन्ही मिळून असतात आणि पुढं वाढत जातात. 2-3 हजार पंढरपूरपर्यंत आमची 2-3 हजार लोकसंख्या असते वारकऱ्यांची.